नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आता सगळ्यांना तुम्हाला माहितीच असेल, व्हॅलेंटाईन्स डेचा वीक चालू आहे, व्हॅलेंटाईन वीक चालू आहे। तर व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी जर का तुम्हाला स्पेशल असं काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे तर त्यासाठी तुम्ही हे हार्टचे चॉकलेट नक्कीच देऊ शकता। म्हणजे कसं, हँडमेड विथ लव। तर चला बघूयात हे हार्टचे चॉकलेट्स घरच्या घरी कसे बनवायचे। तर इथे मी व्हाईट कंपाऊंड घेतलेला आहे, मोर्डेचं व्हाईट कंपाऊंड घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता हे असं आहे। तर याच्यामधले आपण 3 बार वापरणार आहोत। आत्ता हा 1, 2 आणि 3 असे 3 बार आपण इथे वापरणार आहोत। तर सर्वात आधी आपल्याला करायचं आहे काय, हे जे चॉकलेट आहे ते छान असं कट करून घ्यायचं आहे। तर ह्याचा एक एक बार असा काढायचा आणि छान बारीक बारीक एकदम असं कट करून घ्यायचं। अगदी लगेचच कट होतं, लक्षात ठेवा आपल्याला हे अगदी बारीक बारीक असंच कट करून घ्यायचं आहे, म्हणजे ते मेल्ट लवकर होतं। तर इथे मी 3 बार छान असे बारीक बारीक असे कट करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। चला तर आता आपल्याला ह्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। डबल बॉयलर मेथडनेच आपल्याला मेल्ट करायचं आहे। तर आता डबल बॉयलर मेथडसाठी मी इथे पाणी जे आहे ते छान मस्त गरम करून घेतलेलं आहे, उकळी पण आलेली आहे। तर आता मी इथे गॅसची फ्लेम बंद करते आणि आता हा बाउल याच्यावरती ठेवते। आपल्याला हे खालचं पातेलं छोटंसंच घ्यायचं आहे की ते खालचं पाणी जे आहे ते आपल्या या बाउलला टच नाही झालं पाहिजे, असं आपल्याला खालचं भांडं घ्यायचं आहे आणि वरती थोडासा मोठा असा बाउल, जेणेकरून ते पाणी जे आहे ते बाउलला टच नाही झालं पाहिजे, ते फक्त वाफेवरती छान असं मेल्ट झालं पाहिजे। मधून मधून आपल्याला हे थोडंसं हलवायचं आहे। तुम्ही गॅसची फ्लेम चालूच ठेवून जरी हे मेल्ट केलं तरीही चालेल, पण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि ते पाणी या बाउलला टच नाही झालं पाहिजे। मध्ये मध्ये असं मिक्स करत आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करायचं आहे। पूर्ण चॉकलेट मेल्ट व्हायला साधारण 6 ते 7 मिनिटे लागतात। तुम्ही इथे बघू शकता खालचं चॉकलेट आता थोडंसं मेल्ट झालेलं आहे। आता हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चॉकलेट मेल्ट करायचं आहे। तर कधीही डबल बॉयलर मेथड खूप इझी आणि झटपट अशी आहे। तर तुम्ही इथे बघू शकता व्हाईट चॉकलेट जे आहे ते छान असं मेल्ट झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, मी ह्याच्यामध्ये थोडासा रेड कलर पण टाकणार आहे, पण त्याआधी हे जे व्हाईट आहे तेच व्हाईट चॉकलेट मी आधी एका पायपिंग बॅगमध्ये काढून घेते। मी चॉकलेट जे आहे ते पायपिंग बॅगने छान असे करणार आहे। तुमच्याकडे जर का पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही चमच्याने जरी टाकलं तरीही चालेल, किंवा मग काय करायचं, दुधाची पिशवी असते त्याच्यामध्ये हे चॉकलेट टाकायचं आणि त्याचा कोना जो आहे कोपरा तो थोडासा कट करायचा, त्याच्याने पण छान असं आपली जी पायपिंग बॅग आहे त्याच्यासारखंच बनतं। तर चला मी आता हे थोडंसं चॉकलेट पायपिंग बॅगमध्ये काढून घेते। तर हे पहा, मी इथे एका पायपिंग बॅगमध्ये व्हाईट असं चॉकलेट काढून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं असं चॉकलेट यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत रेड कलर। तर आज आपण व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल असं चॉकलेट बनवतो आहे, त्यामुळे मी इथे रेड कलरचा वापर करते। तर हा जेल कलर आहे, जेल कलर कधीही चांगले। तर चला तर मी इथे 3 ड्रॉप असे टाकलेले आहेत आणि छान असं आपण हे मिक्स करून घेऊयात। वाव, काय छान मस्त असा रेड कलर आला आहे, तुम्ही बघू शकता। अगदी मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं। तर मी इथे थोडंसं असं डार्क असं छान रेड असं करून घेतलेलं आहे। चला आता हे चॉकलेट आपण एका पायपिंग बॅगमध्ये काढून घेऊ वगैरे, आपण जर का काढून घेत असू। तर आता इथे आपण दोन्ही म्हणजे व्हाईट कलरचं चॉकलेट आणि थोडंसं रेड कलरचं चॉकलेट दोन्हीही करून घेतलं आहे। चला तर आता चॉकलेट करायला घेऊया।
तर मी इथे सर्वात आधी रेड कलरचं चॉकलेट घेतलेलं आहे. आता रेड कलरचं चॉकलेटने मी फक्त त्याची बॉर्डर करणार आहे. तर मी इथे हे 2 मोल्ड घेतलेले आहेत. तुमच्याकडे कुठलाही मोल्ड असेल तरीही चालेल. तर मस्त असे हार्ट शेपचे आपण चॉकलेट करूयात. तर ह्याच्या बॉर्डरला मी फक्त रेड कलर टाकणार आहे आणि इथे आपण काय करूया, हाफ रेड कलर टाकूया आणि हाफ व्हाईट असं काहीतरी करूया. तर चला, फक्त आपल्याला हे टाकायचं आहे मोल्डमध्ये. इथे हे असं रेड हाफ भरायचं आहे आणि हाफ व्हाईट भरायचं आहे. तर मी ते हे हाफ रेड भरलेलं आहे आणि हाफ व्हाईट भरूया. ह्या अशा पद्धतीने मी हे हार्ट्स करणार आहे. आणि त्यासोबतच इथे आपल्याला हे जी बॉर्डर केली आपण रेड, त्याच्यावरती आता आपल्याला व्हाईट कलरचं असं चॉकलेट टाकायचं आहे. बघूया हे कसं होतंय. ते सगळं चॉकलेट जे आहे ते छान असं दोन्ही मोल्डमध्ये भरून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला साधारण अर्ध्या तासासाठी फ्रीझरला ठेवायचं आहे. अर्ध्या तासात फ्रीझरला ठेवलं की छान मस्त असे आपले चॉकलेट्स तयार होतात. तर चला आता आपण अर्ध्या तासानंतर बघूया. तर इथे मी फ्रीझरमधून दोन्हीही मोल्ड काढलेले आहेत. चला तर आता पहिले ह्याच्यामधले काढून घेऊया. वाव, किती मस्त असे आपले चॉकलेट झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता, एकदम मस्त. मला जसे पाहिजे होते तसेच झालेले आहेत. आणि अगदी तर मी ते हे चॉकलेट पण काढून घेतलेले आहेत. तर मला ॲक्च्युली आधी समजतच नव्हतं की हे चॉकलेट काढू कसे. मग मी ही अशी ट्रिक केली. असं थोडंसं प्रेस केलं की ते चॉकलेट छान मस्त असे निघतात. वाव, इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असा हार्ट झालेला आहे आपला, एकदम छान. इथे आपले व्हॅलेंटाईन डे स्पेशल चॉकलेट तयार आहेत. आणि हार्टचे असे चॉकलेट केलेले आहेत. एक आपण या पद्धतीने बघितले. वाव, किती छान दिसत आहेत. आणि त्यासोबतच एक ह्या पद्धतीने बघितले, हे पण किती सुंदर दिसत आहेत. तुम्ही बघू शकता. तर व्हॅलेंटाईन डेला तुम्हाला जर का कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही हे हार्टचे असे चॉकलेट करून देऊ शकता, हँडमेड विथ लव. तर व्हॅलेंटाईन डे स्पेशल हार्ट चॉकलेट हे तुम्हाला आवडले असतील तर या रेसिपीला नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला शेअर करा. त्यासोबतच जर का तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं, लगेचच जावा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.